हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला मसाले भात रेसिपी दाखवणार आहे। अगदी साधा सोपा आणि रोजच्या जेवणामध्ये सुद्धा आपल्याला करता येतो। तर मी इथे भांडं ठेवलेलं आहे आणि एक मोठा चमचा तेल घातलेला आहे आणि 1 चमचा तूप टाकायचं। तुपाने खूप छान मस्त चव येते। तर हे चांगलं तापू द्यायचं। चांगलं तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी 1 चमचा जिरं टाकले। तर जिरं चांगलं तडतडू द्यायचं। त्याच्यानंतर मी 2-3 तमालपत्रीची पानं टाकलेली आहेत। त्यानंतर 1 दालचीन, 2 स्टारफूल आणि 2 लवंग टाकलेले आहेत, 2 हिरवी वेलची, 4 काळे मिरे घेतलेले आहेत। तर मी 2 वाटी राईस 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, त्याच्यानुसार मी हे प्रमाण टाकते आहे। तर तुमचं जास्त प्रमाण असेल तर तुम्ही हे प्रमाण वाढवा। तर हे चांगलं आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर मी थोडेसे काजू टाकते याच्यामध्ये। काजू पण तेलामध्ये आणि तुपामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं। तर अगदी साधा सोपा आहे, तुम्ही रोजच्या जेवणामध्ये पण कधीही बनवू शकता। तर मी इथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकते। ते चांगलं फ्राय करून घ्यायचं। नंतर 1 चमचा गरम मसाला, तुमच्याकडे जर बिर्याणी मसाला असेल तर पण टाकू शकता तुम्ही, किंवा मसाले भाताचा पण मसाला मिळतोच, पण मी इथे गरम मसाला टाकलेला आहे कारण तो आपल्याकडे अवेलेबल असतोच घरामध्ये। तर मी घरामध्ये जे साहित्य अवेलेबल असतं ना, त्यापासून कसं तयार करायचं तर ते तुम्हाला मी दाखवते। हा पण भात खूप छान होतो। तर मी इथे बासमती राईस घेतलेला आहे आणि तो एक अर्धा तास भिजत ठेवला होता पाण्यामध्ये। तर तो आता आपण टाकून घ्यायचा। तर तांदूळ भिजल्यामुळे कसं छान होतो भात। तर हे मिक्स करून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं तांदूळ त्याच्यामध्ये। बघू शकता इथे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक आपण 3-4 मिनिटं आपण भाजून घ्यायचं तांदूळ चांगला। गॅस मी मीडियम ठेवलेला आहे, जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही। बघू शकता तुम्ही याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकू शकता। तर इथे मी चांगलं भाजून घेते तांदूळ। तुम्ही दुसरा कोणताही राईस घेऊ शकता, किंवा जो मोठा राईस असतो ना लांब, तो पण तुम्ही घेऊ शकता। आणि हा तुकडा तांदूळ आहे बासमती। तर ह्याचं पण खूप छान होतो भात, किंवा तुम्ही घरातील तांदळापासून पण बनवू शकता। तर मी इथे 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। तर 2 वाटीसाठी आपण 4.5 वाटी गरम पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये। हे प्रमाण परफेक्ट आहे। तर तुम्ही या प्रमाणामध्ये केलं तर व्यवस्थित भात होतो, चिकट होत नाही, खूप छान मोकळा होतो भात। तर आपण जेवढा राईस घेतलेला आहे त्याच्यापेक्षा डबल आणि थोडंसं जास्त पाणी घ्यायचं, थोडंसं जास्त घ्यायचं, कारण का ऑलरेडी आपण भिजत ठेवला होता तांदूळ, त्यामुळे तो पटकन शिजतो। पाण्याचं प्रमाण इतकंच ठेवायचं। चवीनुसार मीठ टाकून घेते मी आणि कोथिंबीर, आणि मग याच्यावरती झाकण ठेवून आपण 10 मिनिटं शिजू द्यायचं। जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर आता 10 मिनिटं झालेली आहेत, मध्ये पण मी एकदा चेक केलं होतं। तर आपला तयार झालेला आहे मस्त असा मसाले भात। अगदी सिंपल, तुम्ही कधीही बनवू शकता
आणि आपल्याकडे जे घरामध्ये अवेलेबल असतं साहित्य हे सगळं, त्यापासून आपण बनवू शकतो पटकन आणि खूप छान होतो, टेस्टी लागतो. तर तयार झालेला आहे मसाले भात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.